तर गाईज इथं यावी घाण केली तिनं मला झाडू मारायला लावलेली. इथं बसलेली सगळी यो मला मारत होता. नंतर मग माझा स्नॅप करत होता यो यार का काही पण करता होतं. नंतर मी इथं अभ्यास करायला घेतला. इथं पत्ती गेली होती आणि आता काही कामच नसताना यो तर रील्स बघवता. आत्ताच सगळी कोंबड्याशी जेवलेली तरी यांना लगेच भुका लागलेल्या. मग प्लॅन बनवला सँडविच बनवायचा. यो इथं वट्ट्यावर बसून भाजी कापत होता. नाही शॉपरमध्ये कांदा बारीक करत होती. याला तर काही कामच नाही तर नुसता उभा राहिलता. नंतर मग भाजी कापली. मग एके टोपान सगळा मिक्स केला आणि मी अजून काकड्याच सोलते. याला तर काहीच नाही. नंतर भाजी कापून व्हायने तर याच्या डोळ्याला जमला कांदा. मग गेलं लगेच धुवायला येऊ कांद्याने गायचे तोंड धुवायला गेलं. नंतर मी ब्रेडमध्ये भरवची भाजी भरून झाल्यावर सगळं इथं लावलेलं तिने सँडविच. मी इथं पोचा मारत होतो ना माझी व्हिडिओ करत होता. नंतर मी वगैरे किचनमध्ये आणि नाळ्यांना हिने ठेवलं मग सँडविच तव्यावर. आणि मग नंतर सँडविचच करपवला येरीनी न माझ्यावर घेत होती सगळी. बोलते हिने करपवला ना मीने करपवलाच नव्हता तो सँडविच. अशी येते नाही हो बघा कसं सँडविच पलटतं नाही तरी पलटते निसतात. छानपणच लय तिथं असं आहे यो. सँडविच रेडी गाईज. तर आम्ही तर मांडलेलं सगळं सँडविच आणि मग खावाची सुरुवात करणार होतो. योग्य ही बघा अशी तोंड लपवते नाही घेतला मला लगेच खावाला. TV बघता बघता आम्ही सगळे खात होतो. असंच व्लॉग आहे त्याची लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.